वाढत रतन यारी माझं मन पंढरीला जाया आमदार नव्हतं माझं मन. चित्या पाठविल्या दोन काळा शीतळ तुझी साय, शीतळ तुझी अतिवृष्टीनंतर पावसाने घेतली विश्रांती. पावसाच्या उघडीपीनंतर खेड तालुक्यात लागवडीच्या कामांना वेग. शेतातील पाणी कमी झाल्यानंतर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भात आणि नाचणीच्या लागवडीची लगबग. वारीला न जाता शेतात पेरणीच्या कामात शेतकरी व्यस्त. आषाढी वारीत पंढरपूरला जाता येत नसले तरी शेतात लागवडी वेळी लोकगीतांतून महिलांनी व्यक्त केला मनातील भाव. अतिवृष्टीने पश्चिम भागातील शेतीचे मोठे नुकसान. काही भागात पिके तर काही भागात शेतीच वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान. पश्चिम पट्ट्यातील गाव पुढारी आणि पदाधिकाऱ्यांचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांना निवेदन. तहसीलदारांची भेट घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे आणि तात्काळ नुकसान भरपाईसाठी तातडीने पंचनामे करण्याची केली मागणी. पश्चिम भागाच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य समीर सुपे, पंचायत समिती सदस्य दिनेश हांडे, वांद्रे गावचे सरपंच संजय जाधव, औंढेचे सरपंच प्रदीप शिंदे, गडदचे सरपंच चंद्रकांत शिंदे, विरहाम भलवडीच्या सरपंच काजल सावंत, पुणे बुद्रुकचे सरपंच सचिन धंद्रे, देवोशीचे सरपंच महेश बच्चे तसेच आंबोली ग्रामपंचायतचे सदस्य दत्तात्रय सुतार यांनी घेतली तहसीलदारांची भेट. छत्रपती संभाजीनगरमधील सरपंच मंगेश साबळे यांच्या अटकेचे पडसाद खेड तालुक्यात. रिपब्लिकन पार्टी आणि आम आदमी पक्षाचे चांडोली फाटा येथे आंदोलन. शिक्षकांच्या BLO ड्युटीवरून जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर सरपंच मंगेश साबळे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात. मंगेश साबळे यांना मुक्त करा म्हणत RPI आणि आपचे पदाधिकारी आक्रमक. RPIचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष डोळस आणि आम आदमी पार्टीचे खेड तालुकाध्यक्ष स्वप्नील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली राजगुरुनगर येथील चांडोली फाटा येथे करण्यात आले आंदोलन. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर. नव्या मतदार यादीची प्रतीक्षा. राज्यातील वर्ष 2024, 2025 आणि 2026 मध्ये मुदत संपलेल्या तब्बल 15,636 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पुढील वर्षात जाण्याची शक्यता. SIR विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेमुळे मतदार यादीचा प्रश्न निर्माण. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्यासाठी आणखी 1 ते 1.5 महिन्यांचा कालावधी लागणार. 7 ऑक्टोबर नंतरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता. प्रभाग आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी नव्या मतदार याद्यांनंतरच निवडणुका होणार असून मतदानासाठी नववर्ष उजाडण्याची शक्यता व्यक्त. दाणा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये ऐतिहासिक 4था वेतनवाढ करार. 4 वर्षांसाठी 27,100 वेतनवाढीसह मोठ्या कल्याणकारी सुविधा. दाणा इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमधील कामगारांना मोठा दिलासा. महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ आणि कंपनी व्यवस्थापनामध्ये झालेल्या करारानुसार 15 महिन्यांचा एरियर्स, 10 लाखांच्या अपघात विमा, 20 लाखांचे डेथ बेनिफिट, मेडिक्लेम, बिनव्याजी कर्जासह अनेक सुविधांना मंजुरी. औद्योगिक क्षेत्रातील हा ऐतिहासिक करार असल्याची कामगारांची भावना. महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष विजय काळोखे, सेक्रेटरी गोविंद मोहिते, युनिट अध्यक्ष अमित लांडगे, उपाध्यक्ष बालाजी खंकाळ, जनरल सेक्रेटरी सुदर्शन नांदखिले, खजिनदार दत्ता शिंदे, युनिट सदस्य अक्षय सोनवणे यांच्या प्रयत्नांना यश. खेड तालुक्यातील दुष्काळी गावांसाठी महत्त्वाची अपडेट. खेड आणि शिरूर तालुक्यातील 18 गावांसाठी उपसा सिंचन योजनेतून 1.50 TMC पाण्याचा प्रस्ताव. विधानभवनात जलसंपदा विभागाची बैठक संपन्न. खेड आणि शिरूर तालुक्यातील प्रत्येकी 9 अशा 18 गावांसाठी सिंचन प्रकल्पांतर्गत पाण्याची सोय करण्याबाबत सकारात्मक चर्चा.
उपसा सिंचन योजना, बॅरेज सर्वेक्षण आणि कृष्णा पाणी तंटा लवाद 2 अंतर्गत पाणी उपलब्ध करून कायमस्वरूपी सिंचन सुविधा उभारण्याच्या कामाला गती देण्याचे बैठकीत निर्देश. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आमदार बाबाजी काळे, आमदार राहुल कुल यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती.